आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज सभागृहात खूप आक्रमक दिसलात तुम्ही। एकूणच जे अबू आझमी यांनी वक्तव्य केलेलं होतं, समिती संदर्भात देखील मागणी करता आहात, नेमका या संदर्भात काय करू असं सांगितलं आहे, बघू आता सरकारचं आश्वासन आहे। आणि आता सरकारने तर म्हटलं पाहिजे हमारा शासन है, हमारा आश्वासन यही हमारा शासन है। बघतो आता काय करतात, पण आक्रमक असण्याचं साधं कारण आहे। अरे एकतर जगामध्ये 193 देशात आमचा जन्म भारतात झाला याचा अभिमान आहे, आणि आमचा जन्म महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला, हे किती जन्माचं पुण्य असेल तुम्ही विचार करावं। 750 वर्ष आक्रमणकार्याने या देशाची लूट केली। हा समाज पुरुष हा पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम चालू होतं। आणि या दख्खनमध्ये एका शिवनेरीच्या गडावर मा जिजाऊच्या गर्भातून एक सूर्य, नवे हजारो सूर्याचा तेज घेऊन आमचा शिवबा जन्माला येतो। आणि आयुष्य 50 वर्षाच्याही कमी, 35 वर्ष हे काम म्हणजे युद्ध करण्याचा कागाबधी काय ठोकलं हो। औरंगजेबाच्या दरबारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान त्या दुष्ट, नादान, नाकर्त्या, बुद्धिभ्रष्ट, बदमाश औरंग्याने केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मे 1666 त्याच दरबारात सांगितलं, औरंगजेब दरबार तेरा है मगर आवाज इस दख्खन के शेर का है। आपले छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांचा वारंवार अशा प्रकारे अपमान जो आहे तो होताना दिसतो आहे, याकडे कशा प्रकारे बघता आहे? काही तेव्हा कायदा केला पाहिजे, पण आत्ता यागात तो कायदा जोडायचं काही कारण नाही ना। आत्ता तर पहिले शिक्षा द्या ना, नंतर बाकी विचार होईल ना। काय चिंता आहे त्याच्यावर? आपण एकत्रितपणे विचार करू, सर्व पक्ष विचार करू, राज्यव्यापी चर्चा करू। आत्ता यागा जोडायचं काय? या विषयाला डायल्यूट करायचं कारण काय? हे कोणती बुद्धी आहे तुमची औरंगजेबाची? काय विषय असे म्हणजे काही आमदार किंवा काही नेते मताच्या तुष्टीकरणासाठी असे विषय का मांडतात? औरंगजेबाची वकिली करायचं काम नाही। त्याच्यानी आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं। बापानी जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात एक पत्र दिलं, खगिता दिलं आपल्या जो दास होता त्याच्याकडून, की आलमगीर मेरे बेटे ये जो धूप है, कड़ी धूप है, पानी की मात्रा मुझे बढ़ाकर दो। आणि ते पोट्ट म्हणते, कोणाच्याही पोटात जन्माला येऊ नये, ते म्हणते इतना ही पानी भेजूंगा, जिंदा रहना है तो रहना, मरना है तो मरना। आणि मग ते थोडे कवी होते, त्यांनी छोटी कविता लिहून पाठवली, आणि ती कविता तशी उर्दूत आहे, पण त्याचा अर्थ असा आहे, मेरे बेटे तू भी इस देश को समझ नहीं पाया और मैं भी नहीं समझ पाया। इस देश के लोग मरे हुए अपने पूर्वजों को भी जल चढ़ाते हैं, पितृमोक्ष अमावस्या के दिन जल अर्पण करते हैं। तू तो जिंदा बाप को जल नहीं चढ़ा रहा, जिंदा बाप को पानी नहीं दे रहा। आणि हा औरंगजेब भावाला मारून टाकलं, दाराशुको होगा। याचा पोरगा याला सोडून गेला, ना बाप का हुआ, ना बेटे का हुआ, ना भाई का हुआ। बाकी इतिहासात त्यांच्या बायकांचं काय वर्णन आहे माहीत नाही, वाचतो मी। जो बाप का नहीं हुआ, बेटे का नहीं हुआ, भाई का नहीं हुआ। आणि त्या दाराशुकोला मारण्यासाठी ज्या भावाची मदत घेतली त्याला संपवलं। असा तर पापी होता हो। आणि तुम्ही पाहिलं छावा चित्रपट पाहावं, 40 दिवस सरई टाकताय घरावर, नख काढताय, जीभ काढताय, त्वचा काढताय। और लोक हे पाहू शकणार नाही म्हणून डायरेक्टरला त्वचा काढण्याचा सीन काढावा लागला। त्या जखमांवर मीठ टाकताय, आणि हा औरंगजेबाचा बिना पैशाचा वकील हा आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ टाकताय का? औरंगजेबाची तारीफ करून या देशाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहे। हे चंगेज खान, तैमूर, आता चंगेज खान तर आपल्या जीवनात एकही युद्ध पराभूत झालं नाही। असंही म्हणणं आहे की इतिहासामध्ये अनेक जणांनी या संदर्भात लिहून ठेवलेलं आहे की तो चांगला प्रशासक होता, चांगल्या प्रकारे जेलमध्ये टाकलं ते खोटं आहे, दाराशुकोला मारलं तेही खोटं आहे, पोरगा निघून गेला तो खोटा आहे, आणि हाच भाऊ आपला खरा आहे। काय बोलताय? काहीतरी बोलायची इच्छा असली पाहिजे।
आदित्य ठाकरे आज बोलताना म्हणत होते की भाजपचीच बी टीम आहे ही अबू आझमी. त्याबद्दल काय बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सद्बुद्धी देव. वाईट वाटतं की एकेकाळचे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हे वंशज असे का निघाले. वाईट वाटतं, बाकी काही नाही. वाईट वाटतं. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. एकूणच हे होते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे की एकूण ज्या सगळ्या घटना सभागृहामध्ये होताना पाहायला मिळालेल्या आहेत त्या द्वारे कुठंतरी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचं दिसतंय. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.